गुड मॉर्निंग एव्हरीवन. साधारणतः 6:15चा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ करत असताना स्टुडंटला एक कन्सेप्ट सांगतोय. आपल्या युट्यूब वरती ही कन्सेप्ट रेकॉर्डेड असेल. आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इन फ्युचर मध्ये कधी आणि माझ्यासाठी स्वतः करून की युट्यूब वरची जी प्रत्येक कन्सेप्ट आहे हे रेकॉर्डेड असल्यामुळं मलाही समाधान आहे की मी कशा पद्धतीने ते विद्यार्थ्यांना एक्सप्लेन केलेलं आहे. जे मी आज बायोलॉजिकल कन्सेप्ट घेतोय ती आहे मेन दोन प्लांटचं क्लासिफिकेशन. एक लेसन आहे बघा, प्लांट किंगडम अँड क्लासिफिकेशन. प्लांट किंगडम अँड क्लासिफिकेशन. प्लांटला बऱ्याच धर्तीवरती क्लासिफाईड केलेला आहे बेटा. ओके, प्लीज आता व्हिडिओ जाऊ दे पण तुझं लक्ष देता हे कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. प्लांटला क्लासिफिकेशन केलं, एक तर केलं त्याच्या हाईट वरती. ओके, अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल. यस, हाईट कुठलं, ट्रीज, शर्ब, हार्ट या कॅटेगरीवरती. दुसरं केलं हा ठीक आहे मोनोकॉट डायकॉट या धर्तीवरती केलं. हा थांबा वेट, दोन मी सगळं सांगतो, काळजी करू नकोस. मोनोकॉट डायकॉट. दुसरं केलं सीडचं ओपन आणि क्लोज म्हणजेच अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म, राईट. आणि आणखी कॅटेगरी केली ब्रायोफायटा टेरिडोफायटा. म्हणजे फायलम मध्ये त्याला कन्वर्ट केलं हरकत नाही, पण फायलम मध्ये कन्वर्ट करून जेव्हा बॉटनी मध्ये स्टडी केली, सेल थेरी एक्सप्लेन केली कोणी, तर त्या श्वान आणि कोणता आपला शेल्डन. तर शेल्डन इथं बॉटनिस्ट होता, तर त्यांनी ह्युमनचं आणि प्लांटचं एकत्रीकरण केलं. मग तेव्हा क्लासिफाय बऱ्याच पॅटर्न मध्ये केलं. पण आज आपण प्लांटच्या संदर्भात क्लासिफाय करणार आहोत क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोलोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स and phanerogams. But cryptogams and phanerogams are two major groups of plant based on how the reproduce. कशा पद्धतीने रिप्रोडक्शन होतं या धर्तीवरती या प्लांटचं क्लासिफिकेशन केलं. समजलं का? क्लिअर? हाऊ टू रिप्रोड्यूस. ओके, म्हणजे बघा क्रिप्टोगॅम्स मध्ये नेमकं काय आणि फॅनोगॅम्स मध्ये नेमकं काय. की क्रिप्टोगॅम्स प्लांट मध्ये बाळ, क्रिप्टोगॅम्स प्लांट मध्ये जे प्लांट्स असतील त्याच्यामध्ये ते सीडलेस असतील. कसे असतील? सीडलेस. त्याच्यात सीड अब्सेंट असतील, फ्लावर अब्सेंट असेल. आणि फॅनोगॅम्स मध्ये काय प्रेझेंट असेल. तर फरक बघू आपण. पहिला क्रिप्टोगॅम्स, प्लांट्स विथ हिडन रिप्रोड्यूस ऑर्गन. हिडन रिप्रोड्यूस ऑर्गन बाळा लक्षात घ्या, नीटला आतापर्यंत 2014 पासून कित्येक वेळा प्रश्न आलेला आहे. क्रिप्टोगॅम्स प्लांटच्या आतमधलं काय असतं? हिडन टाईप आहे. हिडन म्हणजे कळतं का? त्यातली ओरी वगैरे प्रश्नच नाही. ठीक आहे, सीडलेस आहे, नो डाऊट. फ्लावरचा विषयच नाही. रिप्रोडक्शन बाय स्पोर कशामध्ये होतो? रिप्रोडक्शन बाय स्पोर. स्पोरच्या माध्यमातून रिप्रोडक्शन. स्पोर रिप्रोडक्शन इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, स्पोर जसं मी बऱ्याच वेळा तुम्हाला टीच केलेलं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणते कोणते? बडिंग आहे, बरेच आहेत ना, रिजनरेशन आहे. ठीक आहे, त्यामध्ये स्पोर हे आहेत काय याच्या संदर्भात. पण तुम्ही जर फॅनोगॅमच्या संदर्भात गेलात तर ते सरळ सरळ बाय सीड नव्हतं. याचा अर्थ क्रिप्टोगॅम्स हे सीडलेस आहेत. कसं आहे? आणि तुमचं फॅनोगॅम्स काय सीड प्रेझेंट आहेत. फ्लावर देतो नाही बेटा. डोंट डिस्कस, आय टेल, डोंट टॉक, आय एक्सप्लेन डिटेल. आय डिटेल एक्सप्लेन. फार आवाजाला त्रास होतोय. क्रिप्टोगॅम्स बद्दल खूप प्रश्न आले आहेत आतापर्यंत. त्याच्यामध्ये हे एक क्वेश्चन आहे की क्रिप्टोगॅम्स म्हणले की तुम्हाला एवढे कॅरेक्टर लक्षात येतात. परत प्लीज लक्षात दे. देर आर फोर. पहिलं काय मला सांग, त्याचं मिनिंग काय? क्रिप्टोगॅम्स या वर्डचा मिनिंग काय? तर या वर्डचा शब्दशः मिनिंग काय माहितीये का? हिडन रिप्रोड्यूस ऑर्गन. काय? हिडन रिप्रोड्यूस ऑर्गन या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. म्हणजे एंड्रोशियम, गायनोशियम, ओरी ते सगळं याच्यामध्ये काही ते नाही. क्लिअर? नंबर 2, रिप्रोडक्शन कसं? बाय स्पोर. कशामध्ये होतं? बाय स्पोर. क्लिअर? थर्ड
नंबर 3, फ्लावर्स absent. फ्लावर्स absent. नो डाऊट ना, सीडच नाही तर फ्लावर्स कशाला absent. पहिले कुठलं सांगितलं ना, तर फ्लावर्स absent. सीड, आता फ्लावर नाही तर सीड काय असणार मग, absent. सीड absent, सीडलेस. आणि लास्ट एक्झाम्पल कोणते आहेत, मॉस, फर, अल्गी. मॉस, फर, अल्गी इन्क्लुडिंग क्रिप्टोगॅम्स. ओके. नंबर 2, आता जो आपण त्याच्या उलट फॅनोग्राम बद्दल, आता फॅनोग्राम मध्ये उलट केलं तर पहिलं काय असेल फॅनोग्राम, तर ऑब्विसली फॅनोग्राम काय असेल तर तुम्हाला माहिती आहे सीडलेस, सॉरी सीड असतील, फ्लावर असेल, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट असेल, आणि त्याचे 2 पार्ट नंतर पडतील, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म. अँजिओस्पर्म इनक्लोज सीड, अँजिओस्पर्म मीन्स इनक्लोज सीड. अँजिओस्पर्म असे फ्लावर ज्यांचे सीड बंदिस्त असतात, त्या फ्रूट मध्ये क्लोज असतात. फॉर एक्झाम्पल मँगो, मल्टिपल सांगू शकतो ना, ज्याचे आपण आपल्या खूप आहेत, आपण जे ओपनली बघू शकत नाही. ओके. आणि जिम्नोस्पर्म ने काही ना उघड्या डोळ्यांनी बघणारे आपण जे बघतो ते जिम्नोस्पर्म. म्हणून लक्षात घ्या, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स कोणताही विषय असो, इव्हनली युपीएस कुठला विषय, त्याच्यामध्ये नॉलेज महत्वाचं आहे. उगम जे इंग्लिश आपण बघतो ना, ते इंग्लिश महत्वाचे नाही, एकदा कन्सेप्ट क्लिअर, कुठे जा की पटकन आलं पाहिजे. क्रिप्टोगॅम्सचा मिनिंग काय, हिडन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. त्याच्या उलट फॅनोग्रामचा मिनिंग काय, तर ओपन, यस हॅव, ओपन, हिडनच्या अगोदर ओपन जे आपल्याला दिसते, खास करून ओरी. मग त्या ठिकाणी प्रश्न पडतो की क्रिप्टोगॅम्स मध्ये आणि फॅनोग्राम्स मध्ये जर विचार केला तर फॅनोग्राम्स मध्ये बेटा फ्लावर येणार. फ्लावरचे पार्ट कोणते कोणते आहेत, फ्लावरच्या पार्ट मध्ये येते अँड्रोशियम, गायनोशियम, अँथर, स्टॅमे, स्टिग्मा, कोरेला, सिपल, पिटल, ओरी, पेडिकल, है ना. हे सगळे कशाचे पार्ट आहेत, फ्लावरचे. हे सगळे डायरेक्ट इनडायरेक्ट कशामध्ये पार्टिसिपेट होतात, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, बरोबर ना. तर हे महत्वाचं आहे. म्हणजे हे कशामध्ये येतील, फॅनोग्राम्स मध्ये. कशामध्ये येतील, फॅनोग्राम्स मध्ये. म्हणून ग्रुप ऑफ स्पेसिस, जीनस, ग्रुप ऑफ जीनस, फॅमिली, ग्रुप ऑफ फॅमिली, ऑर्डर, ग्रुप ऑफ ऑर्डर, क्लास, ग्रुप ऑफ क्लास, division or phylum or group of division of phylum, kingdom. There are kingdom 2 types, Animalia, Plantae. ओके. म्हणजे आपण जर पाठीमागे गेलो की बायनोमियल मेथड असेल किंवा 5 किंगडम मेथड असेल, आर्य छोट्या करची, देर आर 5, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी अँड किंगडम. ओके. हा, अॅनिमलिया. परत सांगा, परत काय, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि अॅनिमलिया. बरोबर आहे. तर त्याच्यापैकी मोनेरा काय आहे, तर यू प्रोकॅरियोटिक आहे, एकच मोनेरा. बाकी सगळे तुझे कुठून, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, अॅनिमलिया, हे काय तर युकॅरियोटिक आहेत. तिथं सुद्धा क्लासिफाय केलेलं आहे. मला वाटते कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. क्रिप्टोगॅम्स, फॅनोग्राम्स. फक्त एक प्रश्न लक्षात ठेवायचा, व्हॉट डिस्कवर दिस कन्सेप्ट, या who was discovered, या who was classified based on seedless or seed plant, यानी क्रिप्टोगॅम्स या फॅनोग्राम्स. that scientist name August Alcher. ओके. ऑगस्ट एल्चर. एनसीईआरटी मध्ये स्पष्ट लिहून आहे मित्रांनो. हा सुद्धा क्वेश्चन नीटला आलेला आहे, पण प्रॉपर स्टडी करणं गरजेची आहे. एक कन्सेप्ट, एक व्हिडिओ. थँक्यू.